साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध फकीरा कादंबरीचे अभिवाचन, स्वर बबन चखाले सासवड, संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार, दिग्दर्शक पांडुरंग कोकुलवार, आकाश प्रकाशन नांदेड, भाग 31वा। बेडसगावचा खजिना लुटण्यासाठी फकीराची राकट दणकट माणसं तयारीनं निघाली। अति उंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरून ती सर्व माणसं बेडसगावकडे निघाली होती। त्यावेळी ती महाराष्ट्राचं भूषण सह्याद्रीप्रमाणेच विशाल भासत होती। परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणे घडवलं होतं। लहानशा पाऊल वाटेने ते सर्व एकामागे एक चालत होते। कोणीही घाई करीत नव्हतं, कारण सूर्य अजून बराच वर होता। तोही मंद गतीनं विशाल गडाच्या शिखरावरून चालत होता। त्याच्या किरणांनी वर्णाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता। किर्र झाडीच्या मस्तकावर रुपेरी रंग जणू आकाशातून सांडत होता। डोंगर बोलत होता। पाखरं सुरकांड्या घेत आपापल्या घरट्याकडे जात होती। काही घरट्यात किलबिलत होती, तर काही फांद्यावर बसून गोड गीत गात होती। आष्टीच्या धोत्रानं कंबर बांधून फकीरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता। बेडसगावात काय होणार याचा विचार तो करीत निघाला। त्याचा चेहरा भलताच गंभीर झाला होता। वावटळीत पाचोळा सापडावा तसा तो विचारात गिरक्या घेत होता। सरकारी खजिना लुटला म्हणून सरकार आकाश पाताळ एक करील, मग आपलं काय होईल? आई, थोरली आई, सरू आणि दौलती यांना कोण मग? आणि आपण येतेवेळी आईला हे सांगितलं नाही। चूक केली। बेडसगावचा खजिना आपण लुटणार हे आईला न सांगून आपण चूकच केली। या विचाराची हुरहुर फकीराच्या काळजात बोचत होती, पण गबऱ्या निर्भयपणे त्याला क्षणाक्षणाला पुढंच नेत होता। बळी हातात मुसळासारखी काठी घेऊन झेपा घेत होता। त्याच्या निश्वासानं त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड दाढी मुठी धरली होती। वारा भन्नाट येऊन त्या दाढीला विस्कटीत होता। मोरा वरचेवर मिशा चापून चापून नीट बसवीत होता। सावळा वाघासारखा दिसत होता। एकूण एक माणूस निर्भय होतं। आपण आज मृत्यूशी सामना करणार आहोत याची कल्पना असूनही ते इतकिंचितही मलूल झाले नव्हते। मात्र त्यांची मनं आपापल्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीर बेडसगावची वाट चालत होती। ते सर्व बेडसगावच्या गावदरीला आले आणि सूर्य मावळला। कडूसं पडलं होतं। फकीरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यांना वारणेच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली। त्याप्रमाणे सर्व पांगून निघाले आणि सावळा, तायनू, पिरा, साधू, खंडू, रामोशी यांना घेऊन फकीरा सरळ गावात घुसून निघाला। नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घ्यायची होती। शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काहीच हालचाल करता येणं शक्य नव्हतं, म्हणून तो ठरलेल्या ठिकाणी निघाला होता। गावच्या मध्यभागी फकीरा आला तेव्हा पारावर बरेच लोक बसून गप्पा मारित होते। त्यांनी फकीराची ती माणसं पाहिली आणि शिंग, हलगी, मशाली, तलवार, भाले, कुऱ्हाडी हे सारं पाहून त्यांनी कानं टवकारले। काहींना तर राहुलं नाही। त्यांनी धीर करून विचारलं, कोण गाव पाहून? तेव्हा चटकन सावळा म्हणाला, बुक्कलपूर, आमचा तमाशा आहे। लगेच तायनू महार म्हणाला, आमची माणसं मोहरं गेली का हो? नाही बा, एक गावकरी तरुण चटकन म्हणाला। पर नाचा कुठे हो तुमचा? त्योच तर मोहरं गेला या, तायनू म्हणाला। आज सांजाला दिसेल की त्यो तुम्हासनी? म्हणजे तुमचा तमाशा हात आमच्या गावात होणार आहे म्हणता? एका गावकऱ्यानं चेकळून विचारला आणि सावळा म्हणाला, हो, बामणाच्या वाड्या मोहरं आज आमचा तमाशा उभा राहणार आहे। मग काय मज्जाच आहे, सर्व गावकरी म्हणाले आणि फकीरा हा त्या तमाशातील सरदार असावा असा तर्क करू लागले आणि फकीरा गावाबाहेर पडला। तोंडवळक मोडली होती। वारणाकाठ कष्टाळू शेतकऱ्याप्रमाणे निश्चल झाला होता। कुठेही हू की चू होत नव्हतं। सर्वत्र सामसूम झाली होती। अंधाराच्या जाड थरानं सर्व चराचर झाकलं होतं। आकाशातील चांदण्यांच्या लखलखाटात फक्त वारणामाईचं पात्र अंधारात तळपणाऱ्या तलवारीप्रमाणे चमकत होतं। कुठंतरी एखादं पाखरू विचित्र आवाज काढून गंभीर वातावरणाला धक्का देत होतं। फकीराची सर्व माणसं एकत्र आली आणि मग सर्वांनी चुळा भरून भाकरी सोडल्या। ही भाकरी आता शेवटची समजून खाऊया। कोणाला ठावं आज कोण मरणार आणि कोण जगणार? फकीरा म्हणाला। पर आज आपण सरकारी खजिना फोडून म्हणजे मरणाचं दारच फोडून यमराजाला बाहेर काढणार आहे।
खजिना लुटीची बातमी ऐकून सरकार पिसळून उठल आणि परत आम्हासनी त्यांच्याबरोबर लढावं लागल. फकीरा बोलत होता. भाकरीच्या कोरा हातात घेऊन सर्व ऐकत होते. भिवा उठला आणि म्हणाला, मरता मरता खजिना लुटूया, म्हणजे आपली पोरंबाळं तरी 4 दिवस सुखानंच खातील. कुणी बघितलंय मोरचं? असं म्हणून त्यानं घास घेतला. पर मगाशी सारंच घसरलं. ताईनू म्हणाला, बामणाच्या वाड्यामोहरं तमाशा हाय म्हणून गाव जमून बसलाय, नि आमचाच तमाशा होणार. काय नाही, तुटून पडा, पिरा म्हणाला. तमाशाला आलेले हौशे गल्लीनं पळतील. कसा तमाशा होतोय त्यो तरी बघा. सर्वांची जेवणं झाली. मग कायकांनी गांजा ओढला. तर होऊन मग तयारी केली. त्यावेळी रात्र बरीच झाली होती. गाव सामसूम भासत होता. त्याचा अंदाज घेऊन फकीरा म्हणाला, हां, पेटवा मशाली. एकदम सर्व उठले. मशाली पेटल्या. त्यांच्या उग्र प्रकाशात शांत वर्णा जागी झाली. वाहतं पाणी अधिकच अवखळ भासलं. कुऱ्हाडी ठोकून सरळ बसल्या. भाल्यांची फाळं सज्ज झाली आणि घमांडीनं हलगी शेकली. शिंग हलगी खजिना लुटणारे मर्द जीवावर उदार झाले. हळू जाऊन घात करणारी भ्याड माणसं नव्हती ती, तर वाजत गावजत जाऊन मरणाला जाग करून मग त्याला कवटाळणारी ती मर्द माणसं होती. फकीरा भर्रकन पुढं निघाला. हां, चला. कोणीतरी हुंकारला आणि सर्व चालू लागले. गावात शिरताच हलगीवर टिपरू पडलं आणि शिंगानं आरोळी ठोकली. सारा प्रदेश थरारला. बेडस गाव एकदम जागा झाला आणि कान टवकारून ऐकू लागला. कसलं शिंग? गाव बोलला आणि पुन्हा स्वतःच उतरला. असल वरात. हलगीच्या कडाक्यानं गल्ल्या हादरल्या आणि शिंगानं भीतीदायी वातावरण पेटलं. फकीरा वादळाप्रमाणे ब्राह्मणाच्या वाड्यापुढे येऊन दाखल झाला. रघुनाथ ब्राह्मणाचा तो वाडा आता जागा झाला होता, परंतु 1.5 लाखाचा खजिना पोटात घेऊन निर्भय बसला होता. प्रचंड जुन्या चालीचा मजबूत दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजावरच कामानीत एका खिडकीत रघुनाथ येऊन पाहत होता. वरात का बंड, या प्रश्नानं त्याचं काळीज फोडलं होतं. शेवटी त्याचा कयास खरा ठरला. दरोडाच आला याची खात्री होताच त्यानं बंदूक सज्ज केली. फकीरा दाराला भिडला होता. नंग्या तलवारी, कुऱ्हाडी लखलखत होत्या. माणसात बळ उसळत होतं. वाड्यात घुसा, हा एकच आक्रोश त्यांना पुढं रिटीत होता. फकीरा हातात तलवार घेऊन अगदीच दाराला छाती लावून उभा होता. त्यामुळं वर कामानीच्या खिडकीतून बंदूक त्याला नेमू शकत नव्हती. परंतु रघु बामणाला कळ निघाली नाही. त्यानं अंधारात ती गोळी झाडली आणि मग मात्र गावाला खरा प्रकार उमगला. दरोडा आला हा एकच बाभरा सर्वत्र झाला आणि हिंमतवाली माणसं मिळेल ते हत्यार घेऊन बामणाच्या वाड्याकडे धावली. पहिले गोळे कडाडताच फकीरा ओरडला, मशाली विझवा. क्षणात सर्वत्र अंधार दाटला आणि मोरा ओरडला, गावाला गोपणी जोडा, हाना. घोड्यावरून आणलेले वारणीच्या वाळवंटीतील गोटे गल्लीनं गडगडू लागले. पुढून येणारी माणसं पटापटा पडू लागली. परंतु लवकरच दगड संपले. फकीराची माणसं दगड चाचपू लागली आणि पिरा फकीराला म्हणाला, दाजी दाजी दगड सरलं, पर गाव मागं सरत नाही. साऱ्या गल्ल्या भरलेत माणसांनी. मग हत्यारं काढा. फकीरा म्हणाला, हां, आता गै करू नका. दिसल त्याला कापीत वाट काढा आणि नदीवर चला. पांगू नका. एका जीवासारखं लढत मोरं व्हा. हे ऐकताच सावळाने चिंचणीकर, पिरा, साजूरकर, निळू, ताईनू, भीमा, मोरा ही बेडर माणसं पिसाट झाली आणि त्यांनी त्या गल्ल्या दाबून वाट काढली. दरोडा मारून काढला म्हणून गावानं निश्वास टाकला. बामण बंदूक खाली घेऊन खाली आला. कैकांनी स्वतःची पाठ थोपटली. उद्या गावाला सरकारी इनाम देणार असा विचार कित्येकांच्या डोक्यावर नाचू लागला. कोणी अंथरुणावर डोकं टेकून हळूहळू सामसूम झाली. परंतु नदीकाठ फकीरा वेडावला होता. पराजयाची आग त्याचं हृदय जाळीत होती. प्रत्येक माणूस कुडत होता, चरफडत होता. फकीरा अवैगानं म्हणाला, हां, बोला, काय करायचं? दरवाजाला छाती लावून जीव घेऊन आम्ही पळ काढला. जन्मभर पळतोय नि मरण मागं हात धुवून लागलंय. आम्ही कुठवर पळायचं? मागं पळण्यापरास मोहरं मरणाच्या खाईत पडून मारावं. पळताना येणारं मरण वंगाळ, असं नरकात जातं माणूस. मरण साऱ्यासनीची येणार, सारच मरणार, पर मरणात बी डावं उजवं असतं. कुत्र्याच्या मोतीनं मरणारं माणूस मेलं आणि जगलं सारखंच. जर पळून जायचं असेल तर ह्या त्याला आताच हातं वरणा आईच्या मोहरत जाळू, त्यांची राग कपाळा लावू आणि सरळ सरकारला शरण जाऊया आणि जगूया. हातेरं वागवायचा आम्हासनी हक्कच नाही. मग काय करायचं? मोरा म्हणाला. गावाना भलताच निर्धारला. नशीब वाट तर झाली आणि सलामत बाहेर निघालो. सलामत?
फकीरा तरकटला. कवा मी सलामत होतो? आईच्या पोटातनं बाहेर आल्यापासनं नव्हा आईच्या पोटात होतो तेव्हापासनं रक्ताचं घोट घेतोय, लढतोय. आम्ही कवा सलामत नव्हतो. साजीरबाच्या माळाला माझा बाप कटून मेला तेव्हापासनं एक दिवस एक घडी मला सुखाची लाभली नाही नि वैऱ्यांनी ती लाभू दिली नाही. विचारा या सावळ नानाला. सर्व काही शांत होतं. फकीरा बोलत होता आणि ती पेटती माणसं हळूहळू फुलत होती. पुन्हा वारणाकाठ तप्त होत होता. थोड्याच वेळात थकवा दूर झाला. वारणीचं थंड पाणी पिऊन माणसं तरतरी झाली नि पुन्हा त्यांच्यात झुंजेची ऊब उठली. हां, चला तर मग, ताईनो महार उठून म्हणाला. आता झटून दार फोडू नाहीतर कटून मरू. चला चला, सर्वच बोलल्याने पिरा कुराट ठोकून गरजला. शेगा हलकी, उठा. आता जर बेडस गावाला पाठ दाखवीन तर बापाचं नाव सांगणार नाही. सावळा गुरगुरला आणि सर्वत्र चेव आला. टक्कर घेऊन मरण्याची उर्मी सर्वांच्या अंगात संचारली आणि पुन्हा हलगी शेगली. पुन्हा वाळवंटाचे दगड पोत्यात भरले नि तलवारी सज्ज झाल्या. क्षणात पुन्हा हलगीचा कडकडाट झाला. पुन्हा दुप्पट जोरानं सिंग खेकाळलं आणि दाही दिशा दणाणून गेल्या. पळून गेलेले दरोडेखोर पुन्हा माणसं जमून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले. कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि आता ते मुळीच हटणार नाहीत. उलट आम्ही सरकारसाठी फुकट काय म्हणून मारायचं असा विचार कैकांनी बोलून दाखवला. खजिना सरकारचा, राखणदार बामण नि लुटणारे चोर, मग आम्ही का मारायचं असा पोक्त विचार करून गाव स्वस्थ बसला. धडाडीची माणसं पहिल्या उमाळीनं उठली पण दुसरं कोणीच येत नाही असं पाहताच त्यांनी काढता पाय घेतला.